विद्यार्थी मित्र, आपण शासन या प्रक्रियेचा व्यवस्थेचा अभ्यास केल्यानंतर आपण आपल्या बेसिक कन्सेप्ट ऑफ पॉलिटिकल सायन्स ज्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट आणि हिज एलिमेंट्स याची चर्चा या ठिकाणी करत आहोत. शासनाचा स्वरूप बघितल्यानंतर प्रक्रिया, जबाबदारीचे तत्व त्या ठिकाणी आपण अभ्यासले. यानंतर राज्य शासनाचा त्या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. तर या राज्य शासनाचा अभ्यास करत असताना आपण आपल्या भारतीय संसदीय लोकशाही किंवा राज्य व्यवस्थेमध्येच राज्यांचे सरकार ज्या स्वरूपामध्ये असतात त्या राज्य शासनांचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. राज्य शासन म्हणजे एखाद्या संघराज्यातील फेडरल घटक राज्याचे सरकार होय, जे त्या राज्याच्या प्रशासनासाठी जबाबदार असते. मग या ठिकाणी फेडरल सिस्टीम भारत, कॅनडा, अमेरिका या देशाची फेडरल संघराज्यात्मक शासन व्यवस्था आपल्याला दिसून येते. या संघराज्यात्मक शासन व्यवस्थेमध्ये केंद्रीय पातळीवरती कार्य करण्यासाठी केंद्रीय कार्यकारी मंडळ असतं किंवा केंद्राचं शासन वेगळं त्या स्वरूपात असतं. तशा स्वरूपामध्ये प्रत्येक राज्याचे शासन देखील राज्य करत असताना दिसून येतात. याला राज्य शासन त्या ठिकाणी होत असतं. मग आपण भारताच्या संदर्भामध्ये जे काही राज्य शासन निर्मिती झालेली आहे या संपूर्ण राज्य शासनांचा या ठिकाणी अभ्यास किंवा वह या ठिकाणी करणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, मग राज्याच्या अंतर्गत आणि केंद्राच्या अंतर्गत हे विषय वेगळे त्या ठिकाणी दिसून येतात. मग आपण फक्त राज्य शासनाच्या अंतर्गत जे काही विषय असतात काम करण्यासाठी शासनाला, त्यामध्ये आरोग्य असतील, शिक्षण असेल, पोलीस बंदोबस्त असेल, शेती, वाहतूक, म्हणजेच काय की स्थानिक लेवलचे जे विषय असतात ते संपूर्ण राज्य शासनाला ध्येय धोरण ठरवून, कायदे करून, त्यांची अंमलबजावणी करून त्या ठिकाणी निर्णय घेऊन सोडवावे लागत असतात. आणि हे जे स्थानिक प्रश्न असतात हे सर्व प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचे असतात किंवा स्थानिक पातळीवर अत्यंत महत्त्वाचे त्या ठिकाणी गणले जात असतात. मग अशा स्वरूपाची अंमलबजावणी या धोरणाची करण्याचं काम राज्याच्या अंतर्गत प्रशासन त्या ठिकाणी पार पाडत असते. मग आरोग्याच्या संदर्भामध्ये जर आपण विचार जर केला की आज आपल्या महाराष्ट्र सरकारच्या राज्यामध्ये जे आरोग्य यंत्रणा चालू असते, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक जिल्हा रुग्णालय किंवा घाटी त्या ठिकाणी आपण त्यांना संबोधूया. प्रत्येक ग्रामीण भागामध्ये तालुका लेवल असतील किंवा सर्कल प्रमुख असतील, अनेक आरोग्य दवाखाने त्या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. हे सर्व दवाखाने जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात आणि याच्यावरती संपूर्ण जबाबदारी राज्य शासनाची त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरं काम म्हणजे शिक्षण. आज आपण बघतो की संपूर्ण शिक्षण संस्थेला कायदे करण्याचा अधिकार त्या ठिकाणी असतो आणि संपूर्ण कायदे शिक्षणाचे राज्य शासनाच्या अंतर्गत त्या ठिकाणी असतात. मग राज्याचे राज्यमंत्री किंवा शिक्षण विभाग त्या ठिकाणी शिक्षणाच्या संदर्भातले संपूर्ण कायदे करण्याची भूमिका त्या ठिकाणी राबवत असते. उद्देश हा असतो की संपूर्ण जनतेला साक्षर करणे, सुशिक्षित करणे, असा स्वरूपाचा उद्देश त्या ठिकाणी राज्य शासनाने ठरवलेला असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे पोलीस खाते हे सर्व स्थानिक पातळीवरती कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची भूमिका त्या ठिकाणी पोलिसांमार्फत राज्य शासन त्या ठिकाणी करत असते आणि यांची अंमलबजावणी देखील त्या ठिकाणी करावी लागत असते. पोलीस यंत्रणा अनेक ठिकाणी एक व्यवस्थाबंद यांची रचना त्या ठिकाणी असते. आता राज्याची रचना जर बघितलं, आपण महाराष्ट्राच्या याच्या संतली रचना जर बघितली तर राज्याचं विधानमंडळ हे कायदे करण्याचे काम त्या ठिकाणी करत असते आणि राज्याचं कार्यकारी मंडळ
विधानमंडळाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं काम त्या ठिकाणी असतं. या मंडळाची एक व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली असते. मग यामध्ये विधानमंडळाशी देखील महाराष्ट्राच्या 2 अंगी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. एक म्हणजे विधानसभा, दुसरं म्हणजे विधान परिषद होय. विधानसभेचा विचार केला आपण तर विधानसभेमध्ये 288 आमदार त्या ठिकाणी असतात. हे संपूर्ण आमदार जनतेच्या हितासाठी विधानभवनामध्ये एकत्र येऊन निर्णय घेत असतात. याबरोबर या विधानमंडळाला काही मार्गदर्शन व्हावं यासाठी विधान परिषदेमध्ये अत्यंत वरिष्ठ कला, विज्ञान, क्रीडा क्षेत्रातील लोकांचा समावेश देखील त्या ठिकाणी समाविष्ट केलेला आपल्याला दिसून येतो. या राज्य विधानमंडळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषद ही अत्यंत महत्त्वाची अंगे शासन निर्णय त्या ठिकाणी घेत असताना आपल्याला दिसून येत असतात. आणि यांनी घेतलेले निर्णय घटनेशी सुसंगत आहे, जनतेच्या हिताचे आहेत की नाही हे बघण्याची भूमिका न्यायमंडळाची त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. मग न्यायमंडळ हे राज्यसंस्थेच्या प्रभावापासून कार्यकारी मंडळाच्या प्रभावापासून अलिप्त आहे. कारण न्यायदान करणं हे अत्यंत पवित्र काम आहे. सामान्यातल्या सामान्य व्यक्तीवर देखील त्या न्यायदान करत असताना अन्याय होऊ नये ही भूमिका त्या ठिकाणी शासनानं किंवा आपल्या देशानं राज्यघटनेनं त्या ठिकाणी घेतलेली आपल्याला दिसून येतात. मग याचा उद्देश म्हणून न्यायपालिकेवरती कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांचं कसल्याही प्रकारचं बंधन त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. अशा स्वरूपामध्ये आरोग्य, शिक्षण याबरोबर शेती देखील शासनाच्या अधीन त्या ठिकाणी असते. शेती म्हटलं की शेतकऱ्यांना मोफत वीज असेल किंवा कमी दराने वीज असेल, बियाणं असतील, खते औषधं असतील, हे संपूर्ण जनतेला पुरवण्याचं काम त्या ठिकाणी शासनाचं असतं. किंवा यासाठी मग अनेक प्रकारे पतसंस्था देखील शासनाने निर्माण केले. मध्यवर्ती पतसंस्था, मध्यवर्ती सहकारी बँक त्या ठिकाणी निर्माण झाली. अत्यंत कमी दरानं पीक कर्ज त्या ठिकाणी शासन जनतेला देत असतं, जेणेकरून शेतकरी त्या पीक कर्जाच्या आधारे आपल्या शेतीचा खर्च भागवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. मग याचबरोबर पिकाला हमीभाव देखील मिळाला पाहिजे ही भूमिका शासनाची असते. म्हणजे अनेक प्रकारचे शेतीयोगी यंत्रणा शासनाला राबवावे लागत असतात. शेतीमालाला भाव, वीज असेल, खते असतील, याबरोबर शासनाला जनतेला किंवा शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप असेल, विहीर असेल, रोजगार हमी योजनेतून फळ लागवड असतील, अशा अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राज्य शासन आज राबवताना आपल्याला दिसून येत असतं. आणि या अनुषंगानेच मग राज्य कृषी विद्यापीठांची देखील निर्मिती केली. आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 4 ते 5 कृषी विद्यापीठं त्या ठिकाणी आहे. यामध्ये आपल्या परभणीला देखील पंजाबराव देशमुख विद्यापीठ आहे, राहुरीला आहे. तर अशा स्वरूपाची 4 कृषी विद्यापीठं भारतामध्ये त्या ठिकाणी शेतीचं संशोधन करण्याचं दिलेले असतात. एवढंच नव्हे, पिकाची रचना त्याबद्दलचं ज्ञान शेतकऱ्यांना अद्ययावत व्हावं म्हणून अनेक शेती मंडळं, KVK, गट शेती यंत्रणा यासारख्या अनेक योजना शेती क्षेत्रामध्ये सरकार राबवत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असते. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे वाहतूक. आज आपल्या रोडवर धावणारी जी बस दिसते लाल पिवळी तुम्हाला, ती संपूर्णपणे महाराष्ट्र राज्याच्या शासनाची आहे. आणि त्यावरती त्या बसवरती महाराष्ट्र शासनाचा लोगो त्या ठिकाणी आहे. आणि ही बस काय करते? सार्वजनिक वाहतूक त्या ठिकाणी राबवण्याचं काम त्या ठिकाणी करत असते. आणि खरोखरच भारताला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर 1960 नंतर हा जो महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतलेला होता राज्य परिवहन महामंडळ स्थापन करण्याची, तो अत्यंत स्तुतिप्रिय असा उपक्रम त्या ठिकाणी होता. कारण महाराष्ट्राची ग्रामीण भागातील जनतेची देवाणघेवाण किंवा जिल्ह्याच्या तालुका पातळीवर ये-जा करण्यासाठी, विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी या एस.टी. परिवहन महामंडळाने अत्यंत महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी राबवलेली आपल्याला दिसून येते. अत्यंत माफक कमी दरामध्ये जनतेची जाण्या-येण्याची सोय व्हावी म्हणून परिमंडळाची स्थापना त्या ठिकाणी केली आहे. स्वातंत्र्यापासून म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून जर आपण विचार केला, आजही ही परिवहन मंडळ महाराष्ट्राचं तोट्यामध्येच दाखवलं जात असतं. म्हणजे काय की त्या ठिकाणी अत्यंत कमी दराने जनतेच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिलेलं शासनाने हे एक वाहतूक
यंत्रणा किंवा संस्था त्या ठिकाणी आपल्याला म्हणावी लागेल. अशा अनेक ग्रामीण पातळीवरती निर्णय शासनाला त्या ठिकाणी घ्यावे लागत असतात. जे स्थानिक प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे सोडवण्याचं काम राज्य मंत्रिमंडळाचे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असते. मग राज्य शासनाची रचना ही विधिमंडळा स्वरूपामध्ये आपण बघितलेली आहे. या विधिमंडळाचे देखील कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या स्वरूपाची रचना त्या ठिकाणी केली आहे. विधिमंडळाचे जी विधानसभा आणि विधान परिषदेची जी सभागृह आहेत यालाच विधिमंडळ असं म्हटलेलं आहे. ही कायदे बनवणारी ही एक महत्त्वाची संस्था त्या ठिकाणी आहे आणि यांनी घेतलेले कार्य जे विधिमंडळाचे अधिवेशन दर वर्षातून 4 अधिवेशनं त्या ठिकाणी होणं गरजेचे असते. सध्या ते हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी आपल्या राज्य विधानमंडळाचं होत असतं. दरवर्षी या राज्य विधानमंडळ शासनाचं धोरण त्या ठिकाणी ठरवत असतं आणि धोरण ठरवलेली अंमलबजावणी करण्यासाठी कार्यकारी मंडळ देखील त्या ठिकाणी म्हणजे मंत्रिमंडळाची देखील रचना त्या ठिकाणी केली गेलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असते. आणि राज्य मुंबई या ठिकाणी उच्च न्यायालय आहे. अशा स्वरूपाची न्यायपालिका देखील आपण बघितल्याप्रमाणे त्या ठिकाणी दिसून येत असते. मग राज्य शासनाची कार्य जसे आपण बघितले की शिक्षण, आरोग्य, शेती, पोलीस आणि वाहतूक याबरोबरच सीमा क्षेत्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम देखील राज्य विधानमंडळाचं त्या ठिकाणी दिसून येत असतात. अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते.